आजचा जो बायोटा आहे तो एका इंजिनियर मुलीचा आहे. मुलीला वार्षिक 30 लाख रुपये एवढा पगार आहे. त्यांनी सांगताना तरीही सांगितलेलं आहे की मुलांना किमान 20 लाख रुपये जरी वार्षिक पगार असेल तरीही त्यांना चालेल. फक्त त्यासाठी त्यांच्या अजून काही अपेक्षा आहेत. त्यासाठी विनंती आहे, कृपया व्हिडिओ पूर्ण ऐका, यांच्या अपेक्षा पूर्ण ऐका आणि तुम्ही स्वतः किंवा तुमच्या ओळखीचा कोणताही मुलगा जर का या अपेक्षेत बसत असेल तर आठवणीने त्याला हा व्हिडिओ शेअर करा. कारण तुमच्या एका शेअर केल्याने नक्कीच त्याचं लग्न जुळण्यासाठी खूप मोठं सहकार्य होऊ शकतं. अधिक माहितीसाठी तुम्हाला स्क्रीनवरती 2 नंबर दिसत आहेत, त्या नंबरवरती सकाळी 10 ते 5 या वेळेमध्ये संपर्क करा. नमस्कार, मी ॲडव्होकेट शिवराज जाधव, देशातील एक विश्वसनीय व रजिस्टर्ड वधूवर केंद्र म्हणजे शिवराज मराठा वधूवर केंद्रामध्ये तुमचे स्वागत करतो. तर आपण या मुली थोडक्यात माहिती पाहूयात. मुलीचे जन्मवर्ष आहे 1996, उंची मुलीचे 5 फूट 3 इंच आहे, रंग मुलीचा निमगोरा आहे. मुलीचे शिक्षण हे एमटेक इंजिनिअरिंग फील्ड मधून झालेलं असून मुलगी पुण्यामध्ये एका नामांकित आयटी कंपनीमध्ये जॉब करत आहे. वार्षिक 30 लाख रुपये एवढा मुलीला पगार आहे. मुलीच्या कुटुंबामध्ये आई वडील भाऊ असा त्यांची फॅमिली आहे. मुलीचा भाऊ हा विवाहित आहे. मुलीचं मूळचं गाव आहे सातारा जिल्ह्यातील आहे आणि मुलीचं संपूर्ण कुटुंब हे उच्च शिक्षित आहे. त्यांच्या अपेक्षा आहे की मुलाचं जे मूळचं गाव आहे ते सातारा जिल्ह्यामध्ये असावं. मुलाचं शिक्षण हे इंजिनिअरिंग फील्ड मधून जसं की बीटेक इंजिनिअरिंग एमटेक इंजिनिअरिंग मधून मुलाचं शिक्षण झालेलं असावं आणि तो मुलगा पुण्यामध्ये सॉफ्टवेअर कंपनीमध्ये जॉब करणारा असावा. मुलीचं जरी पॅकेज 30 लाख रुपये वार्षिक असेल तरी त्यांनी सांगितलेलं आहे की मुलाचं पॅकेज किमान 20 लाख रुपये तरी वर्षाला असावं. त्यासोबतच मुलाला गावी थोडीफार शेती असावी आणि पुण्यामध्ये मुलाचा फ्लॅट असावा आणि मुलगा हा 96 कोळी मराठा कास्टमध्ये असावा, अशी त्यांची अपेक्षा आहे. त्यामुळे नक्कीच तुम्ही स्वतः किंवा तुमच्या ओळखीचा कोणताही मुलगा जर का या अपेक्षेत बसत असेल तर आठवणीने त्यांना हा व्हिडिओ शेअर करा. आणि आपल्या वधूवर केंद्रामध्ये नाव नोंदणीविषयी तुम्हाला माहिती हवी असेल तर तुम्हाला स्क्रीनवरती 2 नंबर दिसत आहेत, त्या नंबरवरती संपर्क करा. आणि आपल्या चॅनलला फॉलो केलं नसेल तर नक्कीच चॅनलला फॉलो करा. धन्यवाद. जय शिवराय.